संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया अगदी 1 मिनिटात सुरू होणार आहे। एकूण 3,48,00,000 मतदार महानगरांचे कारभारी ठरवणार आहेत। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होतीये आणि सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान करता येणार आहे। राज्यातील एकूण 29 महापालिकांमध्ये 2,869 पैकी 2,802 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडतेय। तसंच 15,908 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज मतपेटीत बंद होणार आहे। आज मतदान झाल्यानंतर लगेच उद्या निकाल हाती येतील। तर 29 महापालिकांमध्ये आज लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अर्थातच सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मतदान प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे। 7:30 वाजलेले आहेत। आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे 67 उमेदवार हे बिनविरोध आल्यानं मतदानाच्या जागा घटलेल्या आहेत। 29 मनपामध्ये आज 2,869 पैकी 2,802 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। तर आपले 4 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत, कोल्हापूरमधून विजय केसरकर आपल्या सोबत आहेत, ठाण्यामधून अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे, तर पुण्यामधून मिकी घई आपल्या सोबत आहे। सुरुवातीला आपण मिकीकडे जाणार आहोत पुण्याला। मिकी, मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होतीये, काय स्थिती आहे मतदान केंद्रावर, कसा उत्साह पाहायला मिळतोय? माधवी, जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांपैकी 163 जागांवर आज मतदान पार पडणार आहे। तर 2 जागा हे अगोदरच या ठिकाणी बिनविरोध आलेले आहेत आणि आता मी कोथरूड परिसरातील जोग शाळेमध्ये आहे, ज्या ठिकाणी मतदान प्रक्रियेला आत्ता सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी मतदात्यांनी अशा पद्धतीने रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी आहे। आपण थेट त्यांच्याशीच या ठिकाणी बोलूयात। म्हणजे मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरपासूनच आहात, वेगळा उत्साह आहे मतदानाचा हक्क बजावण्याचा। हो, खूप उत्साह आहे आणि निवडलेला नेता जरा चांगलं सुधार आणेल याची अपेक्षा। सुधार आणेल म्हणजे तुम्ही तर म्हणजे आता सुरुवात होतीये, अगोदरपासूनच इथं रांग लागली, वेगळा उत्साह आहे मतदात्यांमध्ये। 9 वर्षानंतर हक्क बजावत आहे मतदानाचा। डहाणूकर सिटीजन्स फोरमतर्फे आम्ही उमेदवारांसाठी एक 17 पॉईंट चार्टर असा रिलीज केलेला आहे गेल्या आठवड्याभरात। नक्कीच अनेक उमेदवारांची भेट घेऊन आम्ही त्यांना नक्कीच मतदानाचा उत्साह अगदी सकाळपासूनच पहिल्या क्षणापासूनच आपल्याला पाहायला मिळतोय। आपण थेट जाणार आहोत आता कोल्हापूरला। मिकी, तू सोबत राहाच। कोल्हापूरमध्ये विजय, आपण पाहतोय तुमच्या मागे आता मतदार आलेले आहेत। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार होती आणि पहिला मतदार आपल्याला दिसतोय तुमच्या मागे। कशी स्थिती आहे, कशी तयारी झाली आहे? माधवी, आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूरकर हे मतदानासाठी सर्वाधिक बाहेर पडतात अशा पद्धतीचा इतिहास आहे आणि तो आज देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडतात आणि उत्साहानं मतदान करतात। जर आपण बघितलं तर 10 वर्षानंतर या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी हे सगळे मतदार आहेत ते मतदान करत आहेत आणि 81 जागांसाठीची सगळी ही प्रक्रिया आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एकूण कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर 595 मतदान केंद्र आहेत, ज्या ठिकाणी जवळपास 327 उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदान पेटीमध्ये, मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे आणि उद्या त्याचा फैसला होणार आहे। एकूण जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये जवळपास 4,95,000 या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यामध्ये महिलांची संख्या ही पुरुषांच्या पेक्षा जास्त आहे। म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेवरती तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण मोहन भागवत हे आता मतदान केंद्रावर पहिलं मतदान करून बाहेर आलेले आहेत। अगदी मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच मोहन भागवत हे मतदान केंद्रावर दाखल झालेले होते आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यानंतर मोहन भागवत हे बाहेर आलेले आहेत। 100% मतदान केलं पाहिजे असा संदेश ते आपल्या या कृतीतून दाखवून देत आहेत। मोहन भागवत हे नेहमीच सुरुवातीलाच मतदान करतात, मतदान केंद्रावर दाखल होतात आणि ती प्रथा त्यांनी आजही कायम ठेवलेली आहे। मोहन भागवत मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याच्या 10 मिनिटं आधीच मतदान केंद्रावर दाखल झालेले होते। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते आणि त्यांनी त्यांच्या मतदानाचा हक्कही बजावलेला आहे। तर अनेक ठिकाणी मतदार त्यांचा उत्साह दाखवतात। नवी मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल,
मतदार अगदी उत्साहाने भल्या पहाटे मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. काही मतदान केंद्रांवर तर मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याआधीपासूनच रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालंय. यानंतर जाणार आहोत आपण छत्रपती संभाजीनगरला. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, तुमच्या मागेही आपण मतदारांच्या रांगा पाहतोय, काय स्थिती आहे? हे दृश्य छत्रपती संभाजीनगरचं आहे. अगदी काही वेळापूर्वीच या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता इथे रांगा लागलेल्या आहेत. 29 प्रभागामध्ये आज या ठिकाणी मतदान होतं. 115 नगरसेवक छत्रपती संभाजीनगरकरांना निवडायचे आहेत आणि त्यासाठी 859 उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते आज EVM मध्ये या ठिकाणी बंद होणार आहे. तुझ्या मागे गर्दी दिसत नाहीये. उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात काय स्थिती आहे? मतदारांमध्ये उत्साह दिसतोय की नाही? माधवी, माझ्या मागे मतदान केंद्र आहे, पोल स्टेशन आहे, त्यामुळे या ठिकाणी गर्दी नाही. मात्र गर्दी या बाजूला आहे. जर आपण पाहिलं तर सकाळी 7:30 वाजल्याच्या आधीपासून इथे मोठ्या प्रमाणामध्ये मतदार जे आहे ते उभे आहेत लाईनीमध्ये आणि खूप मोठ्या संख्येने ठाण्यातल्या वेगवेगळ्या केंद्रावर आज आपण पाहताय की अनेक मतदार जे आहेत, जे जागरूक मतदार आहेत, ते सकाळी 7:30च्या आधीच इथे रांगेत उभे आहेत आणि कुठे ना कुठे लवकरात लवकर मतदान करून अनेकांना आपापल्या कामाला जायचं असेल किंवा नंतरची गर्दी होणार, नंतर जे ऊन येणार, गरम होणार, त्याच्या आधीच या ठिकाणी मतदान करून मोकळं व्हायचं आहे. त्यामुळे अनेक लोक हे भल्या पहाटेच इथे लाईन लावतात, मतदान केंद्रावर येतात आणि मतदान करतात. त्यामुळे हे आपण ज्ञानराज सभागृह जे आहे ठाणे महानगरपालिकेच्या मागे, त्याच ठिकाणी सध्या इथे मतदान केंद्रावर आहोत आणि मतदान सुरू झालेलं आहे. अनेक वृद्ध माणसं आहेत, ते देखील सकाळी अगदी पहाटे या ठिकाणी मतदानाला आलेली आहेत. सकाळी 6 वाजता मॉक पोल करण्यात आला आणि मॉक पोल हा यशस्वी झाल्यानंतर इथे मतदान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आता संपूर्ण ठाण्यामध्ये जवळपास 2013 मतदान केंद्र आहेत आणि या संपूर्ण 2013 मतदान केंद्रावर वेगवेगळ्या फॅसिलिटीज देखील देण्यात आलेल्या आहेत. कुठे सखी मतदान केंद्र आहे, कुठे वेगवेगळ्या थीम्स या ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तर जे मतदार येणार आहे त्यांच्यासाठी पाण्याची सोय, बसण्याची सोय आणि इथे मंडप देखील टाकण्यात आलेला आहे, कारण की नंतर ऊन जर वाढलं तर त्या ठिकाणी मतदारांना त्रास होऊ नये याची काळजी इथे घेण्यात आलेली आहे. पाहूयात आज दिवसभर कशा प्रकारचं मतदान होतंय, कारण की अनेक तक्रारी ज्या आहेत त्या गेल्यावेळी आलेल्या होत्या आणि त्या तक्रारींमुळे ठाण्यातल्या मतदान केंद्रांवर गोंधळ देखील बघायला मिळाला होता. अजून तरी संपूर्ण ठाण्यामध्ये कुठेही असं तरी निदर्शनास आलं नाहीये की कुठे मतदान हे रखडलं आहे किंवा अजून सुरू झालं नाही. सगळ्या केंद्रांवर मतदान जे आहे ते आतापर्यंत सुरू झाल्याची माहिती ही महानगरपालिकेकडून मिळण्यात आलेली आहे. त्यामुळे आज दिवसभर हे जे मतदान होणार आहे त्याकडे ठाणेकर कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. गेल्यावेळी लोकसभेला आणि विधानसभेला 50% आसपास हे मतदान झालं होतं, त्यामुळे कमी मतदान झालं होतं. हेच मतदानाचा हा जो टक्का आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. जर जास्तीत जास्त मतदान झालं तर योग्य ते प्रतिनिधी जे आहे ते निवडता येणार आहे. त्यामुळे जवळपास 131 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत आणि फक्त ठाणे महानगरपालिका असेल तर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अशाच प्रकारे मतदान केंद्रांवर उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. नवी मुंबई, मीरा भाईंदर, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये आपल्याला जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टींमुळे यावेळीची निवडणूक जी आहे ती अतिशय रंगतदार झालेली होती. कुठे युती होती, कुठे युती नव्हती आणि याच कारणामुळे ठाणे जिल्ह्यातली निवडणूक जी आहे ती अतिशय रंगतदार. ठाण्यामध्ये लोकशाहीच्या उत्सवाचं हा सकारात्मक असं दृश्य दिसतंय, कारण पहाटेपासूनच मोठी गर्दी मतदान केंद्रावर पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.